सार्थक दादाचा फोन आला आणि म्हणाला, संगीता तुझी वहिनी गेली ग. सकाळीच तिने शेवटचा श्वास घेतला ग. बोलताना दादाचा कंठ दाटून आला होता. मी एकदम स्तब्ध झाले. कधी ना कधी ही बातमी दादाकडून मला कळणार हे मला माहीतच होतं. वहिनीला ब्लड कॅन्सर झाला होता हे दादाकडूनच कळल्यापासून माझ्या मनात सारखी भीतीची चाहूल होत होती. डॉक्टरांनी सांगितलेलं कधीही वहिनी देवाघरी जाऊ शकते. मी तर दररोज देवाकडे वहिनीला आयुष्य दे म्हणून प्रार्थना करत होती, पण तसं घडलं नाही. वहिनीचं वयस 30 वर्षाच्या आसपास होतं. हे वय मरायचं थोडीच असतं. तिने अजून खूप आयुष्य जायचं होतं. मुले छोटी आहेत म्हणून माझा हुंदका फुटला. माझा मेंदू बधीर झाल्यासारखं झालं. हातापायातील शक्ती कोणी ओढून नेत असल्यासारखं मला झालं. पण काही पण करून मला दादाकडे जावेच लागेल. त्यामुळे मी बॅग भरली आणि घरच्यांना फोनवर कल्पना देऊन मी निघाले. माझ्या सासरची सगळेच देवदर्शनासाठी खूप लांब गेले होते. माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेली नाही. कारण देवाला पण माहीत असेल की माझी आणि वहिनीची शेवटची भेट व्हावी. त्यासाठीच देवाने मला त्यांच्याजवळ बोलावले नाही, मला इथे घरी बसवलं. कपाट उघडताना मला कपाटात वहिनीने दिलेली चंद्रकोर पैठणी साडी मला दिसली. ती चंद्रकोर पैठणी बघताच मला जुने दिवस आठवू लागले. दादाला काही कामानिमित्त मुंबईला जायचं असतं आणि त्यामुळे वहिनी पण दादासोबत जाणार होती. कारण का वहिनीला पण मुंबई पाहायची होती आणि ते दोघे जाणार म्हणून मी पण त्यांच्या मागे लागले. त्यावेळेस माझं लग्न झालं नव्हतं. मग दादा आणि वहिनीने मला हसत हसत त्यांच्यासोबत घेऊन गेले. दादाचं काम झाल्यावर एक दिवस आम्ही मस्तपैकी मुंबई फिरलो. मग आम्ही आईसाठी आणि सगळ्यांसाठी कपडे घेण्यासाठी एका कपड्याच्या दुकानात गेलो. आईसाठी एक छान साडी आणि माझ्यासाठी 2 ड्रेस घेतले. वहिनीला एक चंद्रकोर पैठणी खूप आवडली होती, पण त्याच्यावर जास्त किंमत असल्यामुळे वहिनी म्हणाली की मी साधी एखादी साडी घेते. पण दादा म्हणाला, असू दे, मला माझ्या पाकिटातून पैसे द्यावे लागणार आहेत, तुझ्याकडचे नाही द्यावे लागणार. असंच हसत खेळत ती चंद्रकोर पैठणी दादाने वहिनीसाठी घेतली. मी तेव्हा अल्लड होते. मग मी विचार केला की वहिनीने तिच्यासाठी किती महागातली साडी घेतली आणि मला फक्त ड्रेस घेतले, म्हणून मी जरा नाराज झाले. मी मग घरी गेल्या आईपाशी वहिनीची तक्रार केली की वहिनीने मला तिच्यासारखी साडी घेतली नाही म्हणून. मग काय, मी आगीत तेल ओतल्यासारखं झालो. दादा कामावरून घरी आल्या आईने त्याच्यापुढे किरकिर केली, अरे सार्थक, स्वतःची नाही तर मनाची तरी लाज ठेव. अगं आई, आता मी काय केलं? करून सवरून आता म्हणतोय की मी काय केलं आहे? अरे मला आणली तू 2000ची साडी, तुझ्या बायकोला आणली 3000ची चंद्रकोर पैठणी आणि तू संगीतासाठी साडी का नाही घेतली? तिचं पण वय साडी घालायचं झालं आहे. आता 1-2 वर्षांनी तिचं पण लग्न करायचं आहे. मग तुम्हा दोघांना एवढं समजत नाही का हिला पण वहिनीसारखी साडी घ्यावी? अगं आई, मी तिला 2 ड्रेस घेऊन दिलेत की. अरे बायकोला घ्यायचं म्हणल्यावर तुझ्याकडे पैसे असतात आणि आम्हा दोघींना काय घ्यायचं म्हणल्यावर तुझी किरकिर सुरू होते. अगं आई, एवढ्या लवकर तिला साड्या कशाला घ्यायच्या, म्हणून मी तिला भारीतले 2 ड्रेस घेऊन दिले आहेत. आई म्हणायला लागली, तुझे बाबा होते तेव्हा त्यांनी माझी खूप हौस मौज केली. आता तुझ्या भरोशावर आम्हाला राहावं लागतंय. जसं तू राहा म्हणेल तसं आम्हाला राहणं भागच आहे बाळा. सार्थक दादा काहीच बोलला नाही. आई खूप वेळ बडबड करत होती. मग वहिनीने तिची चंद्रकोर पैठणी आईच्या मांडीवर ठेवत म्हणाली, आई, ही पैठणी आपण संगीताताईच्या लग्नात देऊ, त्यांना खूप छान दिसेल. पण आईने वहिनीकडे रागाने पाहिला आणि ती पैठणी रागात फरशीवर फेकून दिली. नको आम्हाला ही पैठणी, आम्ही काय या पैठणी वाचून मरणार नाही. इतकाच पुळका होता तर आधीच घेऊन यायचं ना, दोघीला पण सेम पैठणी. आता हा देखावा कशासाठी? ही पैठणी तुलाच राहू दे, असं म्हणून आई मुद्दामच मोठमोठ्याने रडू लागली. तुझे बाबा मला राणीसारखे ठेवत होते, आता तुमच्या दोघांच्या तालावर मला आणि माझ्या मुलीला नाचायला लागतंय. खूप वेळ झालं ती साडी तशीच तिथं पडून होती. मग नंतर वहिनीनेच ती साडी घेतली आणि मस्तपैकी घडी घालून ठेवून दिली. त्यानंतर माझ्या चुलत भावाचं लग्न होतं, त्यामुळे वहिनी ती पैठणी घालायची असा विचार करत होती.
कारण का दादा तिला सारखा म्हणायचा, मी घेतलेली चंद्रकोर पैठणी का घालत नाही? मग ती म्हणायची, वेळ आल्यावर नक्कीच घालेल. त्यामुळे लग्नासाठी ती पैठणी घालायची असं ती ठरवते आणि ती घालते सुद्धा. आणि सगळे तयार होतात. लग्नाला जाण्यासाठी वहिनी एकदम त्या निळ्या रंगाच्या चंद्रकोर पैठणीमध्ये एकदम लक्ष्मीसारखी दिसत होती. मग बाहेर जाता जाता माझी आई दादाला म्हणाली, अरे असले कसले कपडे घातलेस तू? अगं आई, काय झाले आता या कपड्याला? डाग लागला आहे कसला तरी पाठीमागे. हो ग आई, मी पाहिलंच नाही. अरे लक्ष कुठे असतं तुझं? लोक काय म्हणतील? बायको बघा कशी अप्सरासारखी नटली आहे आणि तिचा नवरा कळकुट्या कपड्यावर लग्नाला आला आहे. असं म्हणल्यावर दादासोबत वहिनी पण आतमध्ये जाते आणि ती पैठणी बदलते आणि दुसरी साडी नेसते आणि दादा पण दुसरे कपडे घालून येतो. समोर पाहतो तर वहिनीने दुसरी साडी घातलेली असते. अगं किती सुंदर दिसत होती तू त्या पैठणीमध्ये. का तू साडी बदलली? अहो मला त्या साडीमध्ये खूप उकडत होतं त्यामुळे मी साडी काढली. दादाला समजलं होतं पण आईपुढे त्याचं सुद्धा काही चालत नव्हतं. त्या दिवसापासून वहिनीने ती पैठणी कधीच घातली नाही. वहिनी दरवर्षी त्या पैठणीला व्यवस्थित क्लीन करून कापुराच्या पुरचडी करून वहिनी ती कपाटात नेऊन ठेवायची. वहिनीला आईचं बोलणं जिव्हारी लागलं हे मला कळत होतं. अचानक वडील गेल्यामुळे आईची खूप चिडचिड होत होती. ती सगळा राग वहिनीवरच काढत होती. वहिनीला तर खूप दुष्टपणे वागत होती माझी आई. आणि मी पण कधी कधी कळत नसल्याने वहिनीच्या खोड्या आईला जाऊन सांगायची. दादापेक्षा मी लहान होती म्हणून माझा खूप लाड करत होती. मला वडिलांची उणीव भासू नये म्हणून दादा अतोनात प्रयत्न करत होता. शिवाय आईला वाटायचं की आम्ही दोघे दादाच्या आश्रयामध्ये राहतोय. दादाला आई सतत टोचून बोलायची, घालून पाडून बोलायची. स्वतःच्या तंद्रीतच असतो सारखं बायकोचं कौतुक सांगतो. आईची बहिणीची काळजी अजिबात घेत नाही तो. आम्हा 3 बायांचा लोड कसा माझा दादा झेपत असेल ते त्यालाच माहीत. बिचारा माझा दादा. दादाचं एक फोटोशॉप होतं पण त्यातमध्ये पुष्कळ पैसे त्याला मिळत होते. पण तो घराचा पूर्ण भार उचलू शकत होता एवढंच नक्की तो कमवत होता. कधी कधी बेताने वापरलं तरी शेवटच्या अखेरी पैसे अपुरे पडायचे. एकदा दिवाळीला दादाकडे पैसे नव्हते आणि दादा म्हणाला, आई आपण या दिवाळीला कोणालाच कपडे नको घ्यायला आणि घरात सुद्धा जे उपयोग असेल सामान तेवढेच आणू. पण आई म्हणाली होती की तुझ्या बहिणीसाठी कपडे तर घ्यावेच लागणार आहेत. शेवटी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. किती दिवस आपल्यापाशी राहणार आहे? जोपर्यंत आपल्यापाशी आहे तोपर्यंत तिचे हाऊसमौज करून घेऊ. दादाने मान हलवून ठीक आहे म्हणाला. मी कपडे घालून सगळ्या घरात हिंडून होते आणि माझी वहिनी पण माझ्याकडे कौतुकाने पाहत होती. इतर कुणालाच कपडे घेतले नाही आणि नणंदला कपडे घेतले म्हणून वहिनीच्या चेहऱ्यावर कोणतीच नाराजी दिसत नव्हती. ती मनापासून माझं कौतुक करत असायची. आई मात्र वहिनीचा सतत राग करायची. 1 महिन्याने वहिनीला दिवस गेले. दिवस गेल्यावर पण वहिनीने खूप कामे केली. आई एका सुद्धा कामाला हात लावत नसायची. बघता बघता वहिनीला 9 महिने पूर्ण झाले आणि वहिनीला एक मुलगा झाला. वहिनी आणि दादा कुठे बाहेर जायचे म्हणल्यावर लगेच आईचा पारा चढायचा. आईला तोंड फुगून बसायची. ते दोघे माघारी आले की आईच्या तोंडाचा पट्टा सुरूच आणि म्हणायची, अरे सार्थक, घरात लग्नाला आलेली बहीण आहे, तिचं उरकायचं पाहून कुठेही फिरत बसतो बिनकामाचं आणि पैसे खर्च करत असतो. आधी बहिणीला तिच्या सासरी पाठव, मग कुठे फिरायला जायचे आहे. खुशाल जावा तुम्ही दोघे. कधी वहिनीने दारात आलेल्या मोगऱ्याचा फुलाचा गजरा डोक्यात घातला किंवा नवीन कानातलं किंवा गळ्यातलं तरी घातलं तरी आई किरकिर करायची, अगं महाराणी, सगळा वेळ नटण्यात थटण्यातच लावणार आहे का? या तुझ्या मुलाला बघ, मी कवर पाहू, तुझा तो मुलगा आहे, तुझं तू बघ, असं तिला घालून पाडून बोलायची आई. मुलाला जन्माला घातलंय मग तुझं लक्ष नको का मुलांकडे? वहिनी दादासंग पार्टीला निघाली तर वहिनी नवीन साडी, नवीन मॅचिंग ब्लाऊज, बांगड्या गळ्यातलं मस्तपैकी तयार झाली की आई तोंड वाकडं करून म्हणायची, मुलं झाली तरी नटायची काय हौस हिची कमी होत नाही. नटरंगी कुठली?
वहिनीने छान नटावं, छान साडी घालावी आणि त्याच्या संग जावं असं दादाला सारखं वाटायचं. वहिनी नटली की दादाचा चेहरा आनंदाने खुलायचा. तो स्पष्ट दिसत होता. दादाचा तो आनंदाचा चेहरा बहुतेक आईला तोच पाहत नव्हता की काय. कशाची ईर्ष्या होती एवढी तिच्या तिलाच माहीत. आईला वाटत होते की वहिनी दादावर जादू करतीया. वहिनीला दादासोबत जास्त करून आई बाहेर लावत नसायची. सार्थक दादा संध्याकाळी आला म्हणजे काही ना काही वहिनीबद्दल आई त्याला सांगायची. पण सार्थक दादाला माहीत होतं की वहिनी कोणत्या स्वभावाची आहे. तो फक्त आईला हा हा करायचा. वहिनीचा गोड स्वभाव याच्यामुळेच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती कुणाला एक शब्दसुद्धा उलट बोलत नव्हती. आई सदैव तिचा अपमान करायची. आई वहिनीच्या माहेरच्या गरिबीवरून सारखी तिला घालून पाडून बोलायची. पण वहिनी कधी आईला उलट बोलत नव्हती. फारच वहिनीच्या मनाला लागलं तर खोलीत जाऊन एकटीच रडायची. तिच्या रडण्याचा थोडासा आवाज मला ऐकायला यायचा. वहिनीचा एक लहान भाऊ बारका होता. तो सध्या 10वीत शिकत होता. वहिनीची आठवण आली म्हणून तो एका रविवारी आमच्या घरी आला. भावाला पाहून वहिनीला खूप आनंद व्हायचा आणि ती पण आपल्या भावाच्या आवडीचा पदार्थ करत असायची. हे बघून आईच्या संतापाचा पारा चढायचा आणि वहिनीला टोचून म्हणायची, आज तर एका बाईचा उत्साह उतू चालला आहे. असू द्या, त्याच्या निमित्ताने आम्हाला बी खायला मिळतील 2 पदार्थ वेगळे. पण महाराणी, मला एक सांगा, तुमचा भाव हात हलवीत कसा येतो सारखा तुमच्या घरी? बहिणीकडे येताना मोकळ्या हाताने येऊ नये हे त्याला माहीत नाही का? एखादी छोटीशी भेटवस्तू आणावी हे सुद्धा कळत नाही का त्याला? मग वहिनी हळू आवाजात म्हणायची, आई, तो अजून शिकत आहे. तो मोठा झाला की नक्की आणेल बघा. लहान आहे म्हणून काय झालं? अगं, दुकानात 1 रुपयापासून वस्तू भेटतात आणि एखादं चॉकलेट किंवा बिस्किटचा पुडा एवढं सुद्धा आणता येणार नाही. दळभद्री कुठला? दळभद्री हाय म्हणल्यावर त्याला रीतभात काय करणार? अशा वेळी वहिनीला रडू आवडत नसायचं. पुढे 4-5 वर्षांनी माझं लग्न झालं. सासरची माणसे पण खूप चांगली आणि पैशावाली होती आणि दादानी पण खूप थाटामाटात माझं लग्न लावलं. नवरा पण एका सरकारी नोकरीला होता आणि त्यांना हुंडा मानपान काहीच नको होता आणि त्यामुळे माझं लग्न केलं. माझी पाठवणी करताना वहिनीने तिच्या कपाटातून ती चंद्रकोर पैठणी आणली आणि माझ्या बॅगेत घातली आणि मला म्हणाली, माझी छोटीशी आठवण म्हणून राहू दे. अगं वहिनी, ही तुझी लाडाची चंद्रकोर पैठणी आहे आणि यात तुझ्या भावना दडलेल्या आहेत. माझ्या दादानी किती प्रेमाने तुला खरेदी करून दिली आहे. हा, मला नको देऊ. आणि मला वाटते की ही पैठणी माझ्यापेक्षा तुझ्यावर खूप छान दिसेल, कारण का तू नवीन नवरी आहे. त्यामुळे तू घ्यावी असं मला वाटतं. आणि जेव्हा पण नेसशील तुझ्या वहिनीची आठवण काढ. मी वहिनीला मिठी मारली आणि म्हणाले, खरंच ग वहिनी, तुझी आठवण मला नेहमीच येईल. तुझ्यासारख्या स्त्रिया या जगात खूप कमी आहेत. इतक्या उदार मनाच्या, दुसऱ्याचा विचार करणाऱ्या, कधीही तोंडातून तक्रारीचा सूर न काढणारे. मी तुझ्यासारखं बनण्याचा नक्कीच वहिनी प्रयत्न करेल. माझं सासरचं घर भरलं गोकुळ होतं. एक धाकटा दीर आणि लग्न झालेली नणंद आणि सासू सासरे. कुठल्याही जोडप्याप्रमाणे आम्हा नवरा बायकोला एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटे. संध्याकाळी नवरा घरी आल्यावर आम्ही दोघं बाहेर फिरण्याचा बेत असायचा. मग आमच्या मागं छोटा दीर लागायचा. मी पण येऊ का तुमच्याबरोबर असा म्हणायचा. पण सासूबाई म्हणायच्या, नको, तुला अभ्यास आहे, तो अभ्यास करत बस. तेव्हा मला आठवलं, मी नेहमी दादा आणि वहिनीच्या मध्ये लुडबुड करण्यासाठी बाहेर पडायची. मला स्वयंपाकात सासूबाई नेहमी मदत करायच्या. पण माझी आई वहिनीला एका कामातसुद्धा मदत करत नव्हती. लग्न झाल्यावर दादा प्रथमच मला भेटायला आला होता आणि त्याने येताना भरपूर वस्तू आणल्या होत्या आणि सासूबाई खूप कौतुकाने त्या वस्तू सगळ्यांना दाखवत होत्या आणि माझ्यापाशी येऊन म्हणाल्या, अगं संगीता, तुझा दादा आला आहे, त्यासाठी जरा पक्वान बनव. हा शब्द आठवताच मला वहिनीची आठवण आली. वहिनी तिच्या भावासाठी काय बनवायची म्हणल्यावर आई धुसबुस करायची. पण माझी सासू स्वतःहून मला सांगायची की दादासाठी काहीतरी बनव. माझं मन आनंदाने भरलं
आणि माझ्या सासूची आणि माझ्या आईची मी तुलना करू लागली. लग्न जमल्यावर आईने मला सांगितलं होतं, हे बघ संगीता, तुझा नवरा तुझ्यापेक्षा देखणा आहे, त्यामुळे सारखं नटून थटून राहायचं, असा विचित्र अवतार करून घरात वावरायचं नाही. ते ऐकून माझ्या मनालाच लागलं, कारण का मुलीने नटलेलं चालतं आणि वहिनीने नटलेलं आईला का चालत नाही. मग मी आईला म्हणायचे, आई वहिनी नटल्यावर तू तिला कशी वागवतेस. मग ती म्हणायची, संगीता तुझी वेगळी गोष्ट आहे, तिची वेगळी गोष्ट आहे. माझ्या सासरला कोणताही सण आला, कोणता पण कार्यक्रम आला तर मला हमखास नवीन साडी सासूबाई आणायच्या आणि छानपैकी मला तयार करायच्या आणि कौतुकाने सांगायच्या, बघा माझी सून किती सुंदर आहे. पण माझ्या माहेरी माझ्या लक्ष्मीसारख्या वहिनीला आई सतत धाऱ्यावर धरायची. एक दिवस सुद्धा बिचारी वहिनी सुखाने राहिली नाही. मला वाटतंय हे दादाच्या आणि वहिनीच्या आयुष्यात विष आईनेच पेरलं. सतत टोमणे जगायला कंटाळली बिचारी. माझं लग्न झाल्यावर वहिनीला एक मुलगी झाली. ती मुलगी सेम वहिनीसारखी दिसत होती आणि आईच्या अशा बोलण्यामुळेच वहिनीला जगण्याची इच्छा नव्हती वाटतं. त्यामुळे एवढा मोठा कॅन्सर होऊन सुद्धा तिने कोणाला सांगितलं नाही आणि घर कामाचा डोंगर उपसत राहिले. दादाला तिची फाईल सापडली आणि कळालं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला. मी लगेचच माहेरी निघाली तर वहिनीची प्रेतयात्रेची तयारी चालू होती. मी बरोबर तिची चंद्रकोर पैठणी आणलेली मी वहिनीला घातली आणि तिला आदराने नमस्कार केला आणि आई मला म्हणाली, अगं संगीता हे काय करत आहे. अगं इतकी छान पैठणी आहे, तिला कशाला घातली. काही क्षणात त्याची राख रांगोळी होईल. होऊ दे, मी पण तिला रागाने म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर वहिनीचं नवीन नवरीसारखं दृश्य डोळ्यासमोर दिसत होतं. सुंदर चेहरा, तोंडावर नेहमी हसू, डोळ्यात नव्या संसाराची कवळी स्वप्न. तिरडी उचलताना आई मोठ्याने रडू लागली, पण मला तिच्या रडण्यात आपलेपणा जाणवत नव्हता. दादा तर दगडच बनला होता. दोन्ही मुलं आईकडे बघत होती. मोठ्या मुलाला समजत होतं म्हणून तो रडत होता आणि छोट्या 3 वर्षाच्या चिमुकलीला हे काय चाललं आहे ते समजत नव्हतं. त्यामुळे ती फक्त इकडे तिकडे पाहत होती. मी पटकन तिला उचलून घेतला आणि दहनविधी उरकून घरी आलो आणि मी दादाला म्हणाले, दादा हा मुलगा मोठा आहे त्यामुळे तो तुझ्यापाशी राहू दे आणि थोडा मोठा झाला की त्याला हॉस्टेलला घाल. हिथं आईपाशी अजिबात ठेवू नको आणि ही तुझी छोटीशी चिमुकली हिला मी माझ्यासोबत घेऊन जाणार. मी हिला वाढवेल, सांभाळेल, लहानाची मोठी करेल आणि तू जेव्हा म्हणशील तेव्हा तू हिला परत घेऊन जाऊ शकतो. त्यावर आई म्हणाली, अगं हे काय बोलत आहे तू, कशाला तुला त्रास करून घेते हिला नेहून. अगं आई मला कसला त्रास होणार नाहीये या चिमुकलीमुळे. अगं ही उलट ही तर राहिली तर तू तिचं जीवन नरक करशील. अगं तुझ्या सासूला काय वाटेल, तुझे सासरचे माणसे काय म्हणतील. काही सुद्धा कोण काही म्हणणार नाही. मला सासरची माणसं, सासू तर माझी एवढी चांगली आहे की मी घेतलेल्या निर्णयावर ती मला शाबासकी देईल. त्या मला पाठिंबाच देतात, संगीता ठामपणे म्हणाली. मला वाटतंय वहिनी वरून पाहत असेल. मी मनातच म्हणली, वहिनी तुझी ही लेक मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तुझा अनमोल ठेवा म्हणूनच मी तिला वाढवेल, ही मला खात्री आहे. ही तुझा संस्कार घेऊन जन्माला आली आहे. तुझं रूप मी तिच्यात बघते. तू निश्चिंत राहा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.